बऱ्याचदा असं होतं, बऱ्याचदा काय नेहमीच असं होतं की आपल्याकडे भरमसाठ कपडे पडल्यात. खरोखर तिजोरी उघडल्या असा कपड्यांचा ढेर खाली पडायला पाहिजे एवढे आपल्याकडे कपडे आहेत. तरी सुद्धा प्रत्येक दिवशी कॉलेजला जाताना, ऑफिसला जाताना, बाहेर जाताना आपल्या डोक्यात येतं की माझ्याकडे घालायला काहीच नाही आहे. सगळ्या या गोष्टी घालून झालेल्या आहेत. आपलं कसं असतं मेंटॅलिटी, एक टॉप घेतलाय, एकदा घातलाय, बात खतम. दुसऱ्यांदा घालताना आपल्याला वाटतं की यार हे नाही, परवाच घातले, आत्ता काय मी घालणार नाही आहे. असं तुमच्यासोबतही होत असेल तर हा व्हिडिओ खास करून तुमच्यासाठी आहे. यामध्ये मी 5 बेसिक टॉप तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि ट्रस्ट मी, हे 5 टॉप जर तुमच्याकडे असतील तर मी गॅरंटी देऊन सांगू शकते, जेव्हा तुमच्याकडे घालायला काही सुद्धा नसणार आहे तेव्हा हे टॉप तुम्हाला खूप जास्त मदत करणार आहेत. आणि या टॉपला तुम्ही 1 नाही, 2 नाही, 3 नाही, 100 पद्धतीने रिस्टाईल करू शकताय. आणि कितीही फॅशन पुढे गेली, ट्रेंड्स पुढे गेले, काहीही घडलं या जगात, जग उलटं पालटं झालं तरी याची जी स्टाईल आहे ती कधीच आउट ऑफ ट्रेंड होणार नाही. म्हणून हे 5 टॉप तुमच्याकडे असायलाच पाहिजेत असं मला वाटते. कोणते टॉप आहेत ते व्हिडिओमध्ये मी पुढे सांगणारच आहे, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला अजिबात विसरू नका. हाय गाईज, नमस्ते. मी स्वप्निता. तुमचं सगळ्यांचं माझ्या चॅनलवरती खूप 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 स्वागत आहे. तुमचा हा जो प्रतिसाद आहे त्याच्याबद्दल कितीही मी थँक्यू म्हटलं तरी ते कमीच आहे. पण तरीही सगळ्यांचं मनापासून खूप 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 आभार. तुम्ही माझ्या चॅनलला जे प्रेम देताय, प्रतिसाद देताय, तो माझ्यासाठी खूप जास्त महत्त्वाचा आहे. आणि मी खरोखर मनापासून सांगते, माझ्या व्हिडिओमधून एका जरी माणसाला याचा फायदा झाला ना तर ते माझ्यासाठी खूप आहे, खूप म्हणजे खूप. असंच तुमचं प्रेम, तुमचा प्रतिसाद माझ्या चॅनलवरती असू दे एवढीच माझी इच्छा आहे. आणि तुम्ही कुणी जर पहिल्यांदाच माझ्या चॅनलला व्हिजिट केलेला असाल तर मी आठवड्याच्या बुधवारी आणि शुक्रवारी फॅशन, ब्युटी आणि लाईफस्टाईल या विषयांवरती व्हिडिओ बनवते. तुम्ही जर या सगळ्या विषयांमध्ये खूप इंटरेस्टेड असाल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून माझ्या या छोट्याशा फॅमिलीचा हिस्सा व्हायला अजिबात विसरू नका. आणि व्हिडिओ जर आवडला तर एक लाईक प्लीज करा यार, प्लीज. 5 नंबरचा टॉप आहे तो म्हणजे एक मेश टॉप, जो आत्ता सध्या खूप जास्त ट्रेंडिंगमध्ये आहे. आय थिंक 2022-23 पासून हा जास्तच ट्रेंडमध्ये आलेला आहे. आणि याला खूप मोठमोठ्या सेलिब्रिटीजने अतिशय भारी पद्धतीने स्टाईल केलेला आहे. आता जर तुमचा हा मेश टॉप थोडासा क्रॉप असेल तर खरोखर सांगते, तुम्ही याला साडीसोबत सुद्धा ट्राय करू शकताय. खूप म्हणजे खूप 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 स्टायलिश आणि खूप स्टनिंग लुक येतो. क्लबिंगसाठी, पार्टीसाठी एक परफेक्ट टॉप आहे. आणि तुम्ही असं काही नाही की फक्त क्लबला किंवा पार्टीला जातानाच घालायला पाहिजे. तुम्ही रेग्युलर आयुष्यात सुद्धा याला खूप वेगवेगळ्या पद्धतीने रिस्टाईल करू शकताय. तुम्ही कोणत्याही जीन्स सोबत ट्राय करू शकताय, एखाद्या स्कर्ट सोबत ट्राय करू शकताय आणि शॉर्ट सोबत सुद्धा खूप म्हणजे खूप भारी दिसतात. कारण हे थोडंसं बॉडी हगिंग असतात, त्यामुळे तुमचे बॉडीचे कर्व्स सुद्धा खूप जास्त सेक्सी दिसतात आणि खूप जास्त तुमची बॉडी फ्लॉन्ट होते. मेश टॉप स्टाईल करण्यासाठी खूप सोपे आहेत, पण सगळ्यात मोठा जो गोंगाला होतो तो म्हणजे याच्या आत काय घालायचं. तर याच्या आतमध्ये तुम्ही एखादा बस्टियर टॉप, टँक टॉप किंवा ब्रालेट वेगवेगळ्या पद्धतीचे अवेलेबल आहेत, किंवा एखादा कॅमिसोल घातला तरी चालेल, खूप भारी दिसतं. आणि एखादा तुम्ही स्टायलिश क्रॉप टॉप जरी असेल, स्लीवलेस किंवा स्ट्रॅपवाला, तोही पेअर करू शकताय. खूप भारी आणि खूप कम्फर्टेबल वाटतं. पण एक लक्षात ठेवायचं की कोणत्या कलरचा आपल्याकडे मेश टॉप आहे त्याच्या कलरला सूट होईल अशाच पद्धतीचं आत टॉप घालायचा, नाही तर तो लुक खूप जास्त फ्लॅट आणि खूप भंगार दिसतोय. कॉलेजच्या स्टुडंट सुद्धा याला आरामात रिस्टाईल करू शकतात. जसं मी सांगितलं, क्रॉप थोडासा असेल तर तुम्ही साडीसोबत याला खूप चांगल्या पद्धतीने पेअर करू शकताय. म्हणून कॉलेजमध्ये फ्रेशर्स पार्टी असेल किंवा फेअरवेल पार्टी असेल तर त्यासाठी सुद्धा तुम्ही आरामात वापरू शकताय. खूप जास्त युनिक लुक तुमचा तयार होणार आहे. म्हणून एक मेश टॉप तुमच्याकडे असू द्या. 4 नंबरचा टॉप आहे जो मला वाटते की प्रत्येक मुलगीकडे असायलाच पाहिजे, तो म्हणजे एक टँक टॉप. ट्रस्ट मी, हा टॉप फक्त मुलीच नाही तर स्त्रिया, म्हणजे ज्या 30च्या पुढच्या स्त्रिया आहेत त्या सुद्धा वापरू शकतात. अतिशय अतिशय कम्फर्टेबल टॉप आहे. कॉलेजच्या मुलींसाठी, स्कूल गोईंग गर्लसाठी, ऑफिसला जात असलेल्या मुलींसाठी एक परफेक्ट टॉप आहे. यामध्ये एवढं कम्फर्टेबल वाटतं आणि तुम्ही याला खूप वेगवेगळ्या पद्धतीने स्टाईल करू शकताय. याला तुम्ही कॅज्युअल आउटफिट म्हणून पण स्टाईल करू शकताय, एक प्रोफेशनल आउटफिट म्हणून सुद्धा स्टाईल करू शकताय. बरेच फॉर्मल लुक आणि ऑफिस विअरचे लुक जे आहे ते टँक टॉपचा वापर करून करता येतात. आत्ता जसं मी इथं बेज कलरचा टॉप घातलाय, जर तुमच्याकडे असाच एखादा टँक टॉप असेल, बेज कलरचा टॉप, बेज कलरची पॅन्ट आणि त्याच्यासोबत तुम्ही ओव्हरकोट म्हणून एक कॉन्ट्रास्ट कलर
वापरू शकता. अतिशय भारी लुक तयार करता येतो. एकदा तुम्ही ट्राय करून बघा. कॉलेजला जात असाल तर तुम्ही त्याच्यावरती एक ओव्हरसाइज्ड शर्ट घालू शकताय किंवा जॅकेट ट्राय करू शकताय, खूप भारी दिसतं. तुम्हाला तसं करायचं नसेल तर तुम्ही नॉर्मल टॉपसोबत कोणतीही जीन्स ट्राय करू शकता. याच्यावरती फ्लेअर्ड जीन्स भारी दिसतात, बूटकट जीन्स भारी दिसतात. कार्गोज जे आता सध्या खूप जास्त ट्रेंडमध्ये आहे, कार्गोज तुम्ही याच्यावरती पेअर करू शकताय. त्यानंतर तुम्ही स्किनी जीन्स जर तुम्ही अजून घालत असाल तर स्किनी जीन्ससुद्धा याच्यावरती ट्राय करता येते. फक्त काय करायचं, स्किनी जीन्स जर घातलं तर त्याच्यावरती एक ओव्हरकोट किंवा एक जॅकेट पाहिजे तुमच्याकडं. ओव्हरसाइज्ड शर्ट घातला तरी चालेल. टँक टॉपचं जे फॅब्रिक असतं ते शक्यतो होजेरी किंवा कॉटन किंवा रिब फॅब्रिक असतं, जे खूप जास्त कम्फर्टेबल असतं. त्यामुळे तुम्ही रेग्युलर यूजसाठी सुद्धा याला वापरू शकताय. आमच्या फॅशनच्या लँग्वेजमध्ये याला सेकंड स्किन म्हणतात. म्हणजे आपल्या स्किनवरती, आपल्या शरीरावरती काय घातलंय की नाही असं आपल्याला वाटतं आणि आपल्याला ही दुसरी त्वचाच वाटते. एवढं कम्फर्टेबल याचं फॅब्रिक असतं. आणि जर तुम्हाला एक हाय एंड, एक क्लासी लुक तयार करायचा असेल तर एक टँक टॉप तुमच्याकडे पाहिजेच. आणि जर तुम्हाला एकच घ्यायचा असेल तर तुम्ही इधर ब्लॅक, व्हाईट किंवा बेज कलरचा टॉप घेऊ शकता. या तिन्हीपैकी कोणत्याही टॉपमध्ये तुम्ही इन्व्हेस्ट करू शकता. मी खरोखर सांगते, कितीही ट्रेंड्स आणि फॅशन बदलल्या तरी तुम्हाला याला रिस्टाईल करता येतं. म्हणून एक टँक टॉप तुमच्याकडे पाहिजेच. आत्ता सध्याच्या घडीला काय जास्त ट्रेंडमध्ये आहे, काय फेमस आहे, कोणती स्टाईल फेमस आहे, हे दरवेळी गुगलला विचारायची अजिबात गरज नसते. थोडंसं डोळे उघडून आजूबाजूला बघायचं. आणि सोशल मीडिया तुम्ही मी सगळेजणच आपण एवढं वापरतोय, त्याच्यावरून आपल्याला एक गोष्ट लक्षात आली आहे की मोठमोठे सेलिब्रिटीज, ॲक्ट्रेस ज्या आहेत त्या, त्यानंतर जर कॉलेजमध्ये बघितलात तर जेनझीजना तुम्ही खास करून बघितलात तर त्यांच्यामध्ये सगळ्यात जास्त ट्रेंडमध्ये असणारी जी स्टाईल आहे ती म्हणजे ओव्हरसाइज्ड शर्ट किंवा ओव्हरसाइज्ड टी शर्ट. आणि ही माझी सुद्धा पर्सनल फेवरेट स्टाईल आहे. अजून जरी तुम्ही स्किनी जीन्स वापरत असाल ना तर हा एक तुमच्यासाठी उत्तम पर्याय आहे. आणि आणखी जर तुमची बॉडी पेअर शेप किंवा ट्रायंग्युलर शेप असेल, याचा अर्थ काय, कमरेच्या खालचा तुमची थाईज थोडीशी हेवी असतील, तुमची बटलाईन थोडीशी हेवी असेल, तर तुमच्यासाठी हा एक बेस्ट ऑप्शन आहे. कारण ओव्हरसाइज्ड शर्टमध्ये काय असतं किंवा आपण बॉक्सी जॅकेट्स वगैरे असतात ते बघितलं असेल तर त्याची जी शोल्डर लाईन आहे, आता माझं हे जॅकेट जर तुम्ही बघितलं तर ही शोल्डर लाईन आहे. पण ओव्हरसाइज्ड टी शर्ट्सची किंवा एखाद्या जॅकेटची जी शोल्डर लाईन आहे ती इथं पडते आपल्याला. काय होतं, ज्यांचे खांदे खूप जास्त नॅरो आहेत, निमुळते आहेत, पण बॉटम लाईन म्हणजे त्यांचे पाय खूप जास्त हेवी असतील, ते लोक जेव्हा हे शर्ट ट्राय करतात तेव्हा काय होतं की तुमची जी शोल्डर लाईन आहे ती इथं न संपता काहीतरी इथं संपते असं बघणाऱ्याला वाटतं. मग त्याच्यामुळे तुमचे जे खांदे आहेत ते थोडेसे ब्रॉड आहेत असं बघणाऱ्याला वाटतं. आणि तुमचा ओव्हरऑल जो लुक आहे, तुमचे खांदे, तुमची कंबर आणि तुमचे जे थाईज, ते थोडंसं बॅलेन्स्ड दिसतं. आणि तुमची फिगर आवर ग्लास आहे असं एक इल्युजन म्हणजे एक भास तयार होतो. म्हणून ज्यांची फिगर पेअर शेप आहे त्यांच्यासाठी हा एक उत्तम पर्याय आहे. दुसरी, जर तुम्ही स्किनी जीन्स तुम्हाला घालायला खूप आवडत असेल तर तुम्हीही ओव्हरसाइज्ड टी शर्ट्स किंवा शर्ट्स ट्राय करू शकता. स्किनी जीन्सवरती खूप जास्त भारी दिसतात. आणि बाय द वे असं अजिबात नाही की फक्त स्किनी जीन्ससोबतच याला ट्राय करायचं. कोणत्याही जीन्ससोबत, अगेन बॉटम वेअर कोणतीही असू दे, तुम्ही ट्राय करू शकताय. पण टी शर्ट्स फोल्ड नाही करायचे, म्हणजे काय आपण म्हणू, इनशर्ट नाही करायचे आपल्या भाषेत. तर तुम्ही काय करू शकता, आता वेगवेगळ्या पद्धतीचे त्याला टकिंग म्हणतात, तर वेगवेगळे टी शर्ट्स टक करायच्या सुद्धा खूप जास्त मेथड आहे. तेवढं डोक्याला झमेला करून घ्यायची अजिबात गरज नाही. काय करायचं, जे साईड हेम आहेत, जे साईड आहेत ते आतमध्ये फोल्ड करायचं आणि जी पुढची बाजू आहे ती थोडीशी अशी टाकायची, जसं मी इथं दाखवते. तर एक व्ही शेप तयार होतो आपल्या टी शर्टला आणि तो खूप जास्त भारी दिसतो. याचं कारण असं की कमरेची जी आपली साईड आहे तिथं आपण त्याला इन्शर्ट केले, म्हणजे टक केले, त्याच्यामुळं आपली जी कंबर आहे ती जास्त फ्लॉन्ट होते. दुसरी, त्याचे शोल्डर्स थोडेसे लूज असल्यामुळे असं वाटतं की आपले शोल्डर्स थोडेसे ब्रॉड आहेत. प्लस तुम्ही याच्यासोबत एखादी बूटकट जीन्स किंवा फ्लेअर्ड जीन्स पेअर केला तर आई ग, एवढा भारी आणि एवढा
सेक्सी लुक तयार होतो ना, रेग्युलर आयुष्यात सुद्धा तुम्ही खूप खूप जास्त स्टायलिश आणि एक युनिक दिसू शकता तेच कपडे वापरून. फक्त थोड्याशा स्टायलिंग टिप्स असतात त्या आपल्याला एकदा कळल्या ना, आई ग, चार चौघात सगळ्यात जास्त तुम्हीच उठून दिसणार याची गॅरंटी मी देते तुम्हाला. त्यामुळे या थोड्याशा टिप्स तुम्ही लक्षात ठेवा आणि एक ओव्हरसाइज्ड शर्ट किंवा टी शर्ट तुमच्याकडे असायलाच पाहिजे. आता प्रत्येकाचा ना एक कम्फर्ट झोन वेगळा असतो, प्रत्येकाची लाईफस्टाईल वेगळी असते. थोड्या लोकांना क्रॉप टॉप्स आणि थोडेसे वेस्टर्न कपडे, शॉर्ट कपडे घालायला खूप जास्त आवडत असतं. पण थोड्या लोकांना असं असतं की त्यांना झाकून पाकून राहायला तर जास्त आवडत असतं. पण थोड्या लोकांची अशी एक कॅटेगरी असते की ज्यांना मॉडर्न पण दिसायचं आहे, स्टायलिश पण दिसायचं आहे, पण खूप जास्त बॉडी रिव्हिलिंग कपडे पण घालायचे नाही आहेत. त्यांच्यासाठी हा एक उत्तम पर्याय आहे. एक गैरसमज आहे की एखादा शर्ट जर आपण विकत घेतला तर त्याने आपण खूप जास्त फक्त सिन्सिअरच दिसू शकतो किंवा एकाच पद्धतीने त्याला वापरू शकतो. थोडक्यात काय, फॉर्मलच लुक फक्त तयार करू शकतो असं अजिबात नाही आहे. एखादा शर्ट तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने खूप वापरू शकता. याने तुम्ही फॉर्मल लुकसुद्धा तयार करू शकता. एखादा इंटरव्ह्यू असेल किंवा तुम्ही ऑफिसला जात असाल तरी रोजच्या आयुष्यामध्ये तुम्ही घालू शकता. एक मीटिंग वगैरे आहे, वेगवेगळे इव्हेंट्स आहेत, त्यामध्ये सुद्धा तुम्ही याला ट्राय करू शकता. जर तुम्ही बघितला ऑनलाईन वेबसाईटवरती तर क्रॉप शर्टसुद्धा मिळतात. ते पण खूप जास्त भारी दिसतात. मी मागेच आय थिंक व्हिडिओ बनवलेला त्यामध्ये घातला होता. खूप 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 जास्त ट्रेंडी दिसतं ते. म्हणून एखादा शर्ट तुमच्याकडे असू द्या, तुम्ही त्याला ॲज अ जॅकेट म्हणून पण वापरू शकताय. एक कॅज्युअल लुक, एक आउटिंगसाठी तुम्ही वापरू शकताय आणि कॉलेजला सुद्धा आरामात ट्राय करू शकताय. आणि एवढं कम्फर्टेबल आहे. फक्त विकत घेताना आपली साईज सपोज स्मॉल आहे तर एक साईज मोठी घेऊ शकताय तुम्ही. खूप जास्त टाईट फिटेड शर्ट घालायचे नाहीत, अतिशय बेकार आणि त्याचा पूर्ण लुक भंगार दिसतोय. शर्ट घातल्यानंतर थोडा तरी अलाउन्स त्याच्यामध्ये पाहिजे. जसं आत्ता मी इथं जॅकेट घातलंय, तुम्ही बघू शकताय हे लूज आहे, मला असं खूप जास्त टाईट नाही आहे. खूप जास्त टाईट असले की एकतर तुम्हाला मुवमेंट करायला तर प्रॉब्लेम येतोच. हा एक बेसिक प्रॉब्लेम आहे की इथं कोपऱ्याला, खांद्याला खूप जास्त तडते आणि आपल्याला काहीच हालचाल वगैरे व्यवस्थित करायला येत नाही. म्हणून असे थोडेसे ना लूज जॅकेट्स किंवा शर्ट्स विकत घ्यायचे. त्याच्यामुळे ना श्वास घ्यायला वगैरे प्रॉब्लेम होत नाही आणि दिसताना सुद्धा हा लुक खूप जास्त अट्रॅक्टिव्ह दिसतो, एलिगंट दिसतो. म्हणून खूप जास्त टाईट फिटेड कपडे कधी घ्यायचे नाहीत. हां, थोडे कपडे आहेत जे टाईटच भारी दिसतात, पण आत्ता जी मी कॅटेगरी सांगते शर्टची, त्यामध्ये खूप जास्त टाईट फिटेड शर्ट अजिबात घालायचं नाही आणि खूप लूज पण घालायचं नाही. तो मग ओव्हरसाइज्ड होईल. ती वेगळी कॅटेगरी आहे. पण थोडंसं नॉर्मल, थोडा असा अलाउन्स आणि थोडी अशी मोकळी जागा, हवा खेळायला पाहिजे. आत्ता मी सांगणार आहे तुम्हाला फायनल टॉप आणि हा प्रत्येकाकडे असणारच आहे. तो म्हणजे एक टी शर्ट, बेसिक टी शर्ट. जेव्हा आपल्याला कळत नाही की आज काय घालायचं, यार हे कपडे घालून बोर झालेत, ते कपडे घालून बोर झालेत, तेव्हा सगळ्यांच्या डोक्यात येणारा पहिला आणि शेवटचा ऑप्शन तो म्हणजे टी शर्ट. त्यामुळे एक बेसिक टी शर्ट तुमच्याकडे असू द्या, कोणत्याही कलरचा असेल तरी चालेल, पण एक बेसिक टी शर्ट तुमच्याकडे पाहिजेच. आणि त्यातल्या त्यात जर तुम्ही एखादा ब्लॅक टी शर्ट किंवा व्हाईट टी शर्ट या 2 टी शर्टमध्ये इन्व्हेस्ट करा. खूप म्हणजे खूपदा तुम्ही याला रिस्टाईल करू शकताय, याचे वेगवेगळे लुक्स रिक्रिएट करू शकताय. विकत घेताना ना शक्यतो कॉटनचे किंवा होजेरी फॅब्रिकचे टी शर्ट विकत घ्यायचे. यामध्ये श्वास घ्यायला सुद्धा अजिबात प्रॉब्लेम होत नाही. दुसरं, तुमची स्किन जर सेन्सिटिव्ह असेल तर तुम्हाला रॅशेस वगैरे काही सुद्धा होत नाहीत. दिवसभर तुम्ही घालू शकताय. फॅब्रिकसुद्धा खूप मॅटर करतं. जर तुम्ही कोणत्याही फॅब्रिकचं जर टी शर्ट, कपडे वगैरे घालत असाल ना, तुमच्या स्किनला रॅशेस होण्याची शक्यता असते. खूप जास्त घाम सिक्रेट होतो, त्यामुळे तुमच्या शरीराला ॲलर्जीज वगैरे होतात. माझी स्किन खूप जास्त सेन्सिटिव्ह आहे आणि मला असले खूप हार्श फॅब्रिक अजिबात स्किनला सूट होत नाहीत. म्हणून मी शक्यतो जास्त घेतलं तर कॉटन किंवा कॉटन ब्लेंड किंवा मी रिब फॅब्रिकचेच टॉप घेते. मला ते खूप जास्त सूट करतात. म्हणून टी शर्ट विकत घेताना तुम्ही शक्यतो कॉटनचाच घ्या. कोणत्याही ऋतूमध्ये तुम्ही याला स्टाईल करू शकता. टी शर्ट ना एक त्याच्यासोबत एक इमोशनल कनेक्शन आहे टी शर्टसोबत. लहानपणी सगळेजण जास्त करून टी शर्ट घालतात. मग एक चाइल्डहुडची फिलिंग जी आहे ती येते.
कोणत्याही स्त्रिया किंवा पुरुष जेव्हा टी शर्ट घालतात तेव्हा त्यांचं वय थोडंसं कमी आहे असं आपल्याला वाटतं. हा एक खूप यंग माणूस आहे किंवा ही एक खूप यंग महिला आहे असं आपल्याला वाटतं. म्हणून टी शर्टला सुद्धा एक इमोशनल बॅकग्राऊंड आहे, एक सायकोलॉजिकल बॅकग्राऊंड आहे, त्याच्यामागे थिअरी आहे. खरोखर सांगते, एक टी शर्ट तुमचा ओव्हरऑल लुक पूर्णपणे बदलून टाकतो. तुमचं वय सुद्धा खूप कमी दिसतं. म्हणून एक बेसिक टी शर्ट तुमच्याकडे असायलाच पाहिजे. दॅट्स इट फॉर टुडेज व्हिडिओ. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. आवडलाय तर एक लाईक करायला अजिबात विसरू नका आणि सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि स्वतःवर खूप 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 प्रेम करा.